नागपुरातील शांतीनगर परिसरात किरकोळ वादाचं रूपांतर हिंसक वादात झालं। नमाजसाठी जात असलेल्या अल्पवयीन मुलांना हॉर्न वाजवल्याच्या कारणावरून सुरू झालेला हा वाद थेट घरात घुसून हल्ला आणि त्यानंतर चाकू हल्ल्यापर्यंत पोहोचला। या प्रकरणी शांतीनगर पोलिसांनी खुनाच्या प्रयत्नासह विविध गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करत एका अल्पवयीनासह तिघांना ताब्यात घेतलं असून इतर आरोपींचा शोध सुरू आहे। शांतीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील या घटनेत जुन्या वादासोबतच वाहनाचा हॉर्न वाजवण्याच्या कारणावरून दोन गटांमध्ये वाद झाला। तक्रारदार विकार अहमद सिद्दीकी यांच्या म्हणण्यानुसार त्याचा 16 वर्षीय पुतण्या नमाजसाठी जात असताना रेहान उर्फ तुफान शेख आणि त्याच्या साथीदारांसोबत त्याचा किरकोळ वाद झाला। याच वादाचा राग मनात धरून रेहान आणि त्याचे साथीदार तक्रारदाराच्या घरी पोहोचले। आरोपींनी शिवीगाळ करत जबरदस्तीनं घरात प्रवेश केला आणि लाठ्या काठ्यांसह इतर हत्यारांनी हल्ला केला। या मारहाणीत तक्रारदार विकार अहमद सिद्दीकी तसेच त्यांचे पुतणे सादिक शेख आणि अतिक शेख जखमी झाले। यानंतर 6 जुलै रोजी तक्रारदार आपल्या पंक्चरच्या दुकानात असताना आरोपींनी पुन्हा टोळक्यांसह दुकानात घुसून हल्ला केला। यावेळी चाकूने वार करण्यात आल्यानं परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं। या प्रकरणी शांतीनगर पोलिसांनी रेहान उर्फ तुफान शेख, आमिर शेख आणि अन्य साथीदारांविरुद्ध खुनाचा प्रयत्न, घरात घुसून हल्ला, धमकी आणि इतर गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे। पोलिसांनी आमिर शेख, रेहान उर्फ तुफान शेख आणि एका अल्पवयीन आरोपीला ताब्यात घेतलं असून उर्वरित आरोपींचा शोध सुरू है। इस सिलसिले में फिर्यादी ने दी हुई तकरार के आधार पर जो अपने यहाँ गुनाह नोंद किया है, इसमें फिलहाल 2 आरोपी अरेस्ट किए गए हैं। एक विधि संकष्टस्थ बालक है, उसके भी पूछताछ के लिए ताबे में लिया था। इधर इसमें तो कुल 7 आरोपियों के खिलाफ एक तकरार दी हुई है और आगे की जांच जारी है।